शपथविधी झाला, पण खाते वाटप कुठे रखडलं असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण मंत्रिमंडळातून पत्ता कापल्यामुळे अनेक आमदार नाराज आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये उघडपणे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मंत्र्यांना विभागाचं वाटप झाल्यानंतर नाराजी अधिक मोठ्या प्रमाणात समोर येऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते. अधिवेशन सुरू असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतल्याची माहिती आहे. 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला मुख्यमंत्री राजभवनाला पत्र पाठवतील असं देखील सूत्रांची माहिती मिळते आहे. अधिवेशन संपल्यानंतर नाराजांना प्रतिक्रियेचा वेळ मिळणार नाही असा हिशोब त्यामागे असल्याचं समजतंय. 23 डिसेंबरला मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेऊ शकतात. आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत. अभिषेक, ही सगळी यादी जाहीर करण्यामागे जो विलंब होतोय, काय काय कारणं नेमकी समोर येत आहेत? या संदर्भात जर का पाहायचं तर एकूणच मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर सर्वांना अपेक्षा होती की आपल्याला मंत्रीपद मिळतील. एकूणच जे आधी मंत्री होते त्यांनाही अपेक्षित होतं की आपल्याला मंत्री पद जी आहेत ती कायम राहतील. मात्र अनेकांचा पत्ता कट होताना पाहायला मिळाला आणि एकूणच शपथविधीनंतर मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे ती समोर येताना दिसली. प्रकर्षाने पाहायचं तर राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ असतील, भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार असतील, सोबतच शिवसेनेमध्ये अनेक संभाव्य मंत्री होते त्यांचे पत्ते कट झाले आहेत. तानाजी सावंत आहेत, सोबत प्रकाश सुर्वे यांची देखील नाराजी आपल्याला पाहायला मिळालेली होती. त्यांना देखील अपेक्षा होती आणि त्यामुळेच या सगळ्या नाराजी नाट्यानंतर कुठेतरी सावध पवित्रा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं घेतला गेलेला आहे का असा देखील प्रश्न सध्याला निर्माण होतो आहे. सूत्रांच्या हवालानं जर का पाहायचं तर उद्या किंवा परवाला या संदर्भात राजभवनाला पत्र पाठवण्यात येऊ शकतं. एकूणच खातेवाटपामध्ये जरी का पाहायचं तर काही जे खातेवाटप आहे, पोर्टफोलिओ आहेत, त्या संदर्भात देखील चर्चा ही अंतिम टप्प्यात असल्याचं कळतं आहे. एकूण सगळं काही पूर्ण झालं आहे, मात्र काही खात्यांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आग्रही आहे आणि त्यामुळेच सध्या एकूण सावध पवित्रा घेत या संदर्भातले पोर्टफोलिओ जे आहेत ते जाहीर केलेले नाही आहेत. जे आता मंत्री झालेले आहेत त्यांच्यामध्ये देखील कुठेतरी नाराजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते. अपेक्षित जे पोर्टफोलिओ मिळाला नाही तर आणि त्यामुळेच या सगळ्या घडामोडी घडू नये, कुठेतरी पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींची काळजी सध्या मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाते आहे असं चित्र आहे. धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.